सध्या महाराष्ट्रामध्ये आपण सोशल मीडियावरती पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये बऱ्यापैकी वाद झालेला आपण बघत असतो। पोलीस नागरिकांवरती हात उचलत असतात आणि नागरिक सुद्धा पोलिसांवरती हात उचलत असतात। अशा वेळेला ज्यावेळेला पोलीस आपल्यावरती विनाकारण हात उचलतात त्यावेळेला सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न येतो तो म्हणजे खरंच पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का? खरंच पोलिसांना नागरिकांवरती हात उचलण्याचा अधिकार आहे का? या प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। ज्या समाजामध्ये आपण राहत आहोत त्या समाजाची रक्षण करण्याची जिम्मेदारी असते ती म्हणजे पोलिसांकडे। खरं तर ज्यावेळेला एखादा सिग्नल आपल्याकडनं तुटला जातो आणि पोलीस आपल्याला बाजूला घेतात त्यावेळेला आपल्याला सहजपणे ते लायसन कधी विचारत नाहीत आणि विचारतात ते म्हणजे उच्चवर्णीय भाषेमध्ये म्हणजे कसे रूडली भाषेमध्ये, काय रे मूर्खा तुझं लायसन दे, अशा भाषेमध्ये ज्यावेळी पोलीस आपल्याला बोलतात त्यावेळेला आपला काहीही गुन्हा नसताना ज्यावेळेला अशा पद्धतीने पोलीस आपल्याला बोलतो आणि आपल्यावरती हात उचलतो त्यावेळेला आपल्याला वाटतो की यार खरंच पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का? पण ज्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, जर पोलीस अशा भाषेत बोलले नाहीत आणि सौम्य भाषेत जर पोलीस बोलायला लागले तर त्याचं प्रकरण वेगळंच होऊ शकतं, त्याचं पडसाद हे वेगळं उमटू शकतं। कसं काय बघा, एखाद्या व्यक्तीनं मर्डर केला, बघा एखाद्या व्यक्तीने जर खून केल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडलं, चौकीत आणून बसवलं आणि त्याला म्हटलं बाळा खून नसतो रे करायचा, बरं खून केलास तर कोयत्याने नाही करायचा, घरातला किचन मधला एखादा चाकू घ्यायचा आणि हळूहळू गळ्यावर फिरवायचा, पुन्हा नाही असं करायचं, चल तुला सोडून देतो, असंच जर पोलीस म्हणायला लागले तर गुन्हेगारांची संख्या किती वाढेल? अहो स्त्रियांना घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल होईल। पोलीस ज्या पद्धतीनं गुन्हेगारांशी वागतायत ती पद्धत बरोबरच आहे, पण जी लोक गुन्हेगार नसताना सुद्धा पोलीस त्यांच्यावरती हात उचलतात त्याचं काय? खरं तर एखाद्या आंब्याच्या पेटीमध्ये एखादा आंबा नासका निघाला म्हणून संपूर्ण पेटी आपण फेकून देत नसतो। तसंच 100,000 पैकी एखाद दोन पोलीसवाले जर भ्रष्ट निघाले तर सर्व पोलीस डिपार्टमेंट नासकं होत नाही आणि सर्व पोलिसांना आपण नावं ठेवू शकत नाही। आणि अशा वेळेला जर एखाद्या पोलिसानं तुमच्यावरती विनाकारण गुन्हेगार तुम्ही नसताना, गुन्हा केलेला नसताना जर तुमच्यावरती हात उचलला तर त्या पोलिसाला तुम्ही प्रतिकार करायचा नाही, त्याच्यावरती हात उचलायचा नाही, त्याच्याशी असभ्य वर्तन करायचं नाही, कारण तो एक सरकारी अधिकारी आहे आणि त्याच्या अंगावरची जी वर्दी आहे त्याला एक संविधानिक किंमत आहे। त्याच्यावरती आपण हात उचलला तर आपल्यावरतीच गुन्हा दाखल होऊ शकतो। जर तुमच्यावरती एखाद्या पोलिसांना हात उचलला तर तुम्ही त्याला प्रतिकार न करता सरळ तुम्ही न्याय मागण्यासाठी कोर्टात धाव घेऊ शकता, त्या संबंधित पोलिसाच्या विरोधात FIR दाखल करू शकता। IPC कलम 353 आणि 332 नुसार त्या पोलिसावरती गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे एक लक्षात घ्या, एका पोलिसानं तुमची चूक नसताना सुद्धा तुमच्यावरती विनाकारण हात उचलला तर त्या पोलिसाशी प्रतिकार न करता, त्याला शिवीगाळ न करता, त्याला जबाब न देता, त्याच्यावरती हात न उचलता सरळ कोर्टामध्ये धाव घेऊन कमिशनर ऑफिसला जाऊन संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन याच्या विरोधात तक्रार करू शकता, पण पोलिसावरती हात उचलायचा नाही। आपण सोशल मीडियावरती बघतो हे पोलीस विनाकारण एखाद्या माणसाला कुत्र्यासारखं काठीने बडवत असतात। ज्यावेळेला त्या कोणताही गुन्हा त्या माणसाचा नसतो त्यावेळेला पोलीस त्या माणसाला कुत्र्यासारखं बडवतात, काठीने मारतात। ज्यावेळेला तुमच्यावरती एखादा गुन्हा नसताना सुद्धा पोलीस जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करत असेल प्रतिकार करू शकता, पण या प्रतिकार करण्याचं संबंधित पुरावे तुमच्याकडे असले पाहिजेत। जसं की आताच्या लेटेस्ट नुसार मोबाईल फुटेज असलं पाहिजे, मोबाईलचं रेकॉर्डिंग असलं पाहिजे, कुठल्या तरी CCTVचं रेकॉर्डिंग असलं पाहिजे, तरच त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो। जर एखादा पोलीस अधिकारी तुम्हाला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करत असेल तर खाजगी संरक्षण पात्र कलम IPC 99 ते 100 या कायद्यादरम्यान त्या पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो। लक्षात घ्या, आपल्याकडे कलम आहेत, आपण पोलिसावरती गुन्हा दाखल करू शकतो। याचा अर्थ असा नाही की सिग्नल वरती एखाद्या पोलिसाने तुम्हाला लायसन विचारलं, प्रामाणिकपणे लायसन विचारल्यानंतर तुम्हाला ते दाखवायचं आहे, तुम्हाला दाखवलं नाही, तुम्हाला इगो हर्ट झाला म्हणून तुम्ही उचला दगड घातला डोक्यात तर मात्र कायदा तुमच्यात खुट्टाच। तसं नाही करायचं, कारण आपण पगार देऊन आपल्या टॅक्स मधून ज्या वेळेला पोलिसांना पगार आपण देतो आणि आपलं रक्षण करण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी त्यांना निवडलेलं आहे, ते त्यांचं कामच आहे। पण त्याबरोबर त्यांचं एक मोठं काम असतं ते म्हणजे परिसर स्वच्छ ठेवणं, शांत आणि निरपेक्ष ठेवणं। पण हा परिसर ठेवत असताना पोलिसांना निमूळ भाषा चालत नाही। पोलीस जर समूळ आणि निमूळ एकदम खालच्या स्तरावरची जर भाषा बोलायला लागले तर गुन्हेगार आपल्या बोकांडी येऊन बसतील, गुन्हेगार आपल्या बोकांडी येऊन थैथया नाचतील, आपल्या घराच्या बाहेर थपथपा करतील। त्यावेळी आपण काय करायचं?
अहो एकाच दोन पोलीसवाले भ्रष्ट निघाले म्हणून संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला दोष देण्यात बिलकुल अर्थ नसतो. अहो साधा विचार करा, जर पोलीसच नसेल तर आपलं काय होईल? अहो एवढ्या प्रमाणात पोलीस टाईट वागून सुद्धा गुन्हेगार तलवारी घेऊन हिंडतात, तर विचार करा पोलिसांनी जर टाईट वागायचंच सोडलं तर काय होईल? अहो पोलीस आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. माहितीये का पोलिसाची व्याख्या काय आहे? प्रत्येक क्षणी जीव ज्याचा ओलीस आहे, ओळखलत का महाराज नाव त्याचं पोलीस आहे. सांगायचा उद्देश एवढाच होता की आपले अधिकार जसे तुम्हाला ओळखता येतात, ओळखायला पाहिजे, तसं सुद्धा आपण किती नियमाप्रमाणे किती चांगलं वागलं पाहिजे हे सुद्धा आपल्या आपणच ठरवलं पाहिजे. आणि हे ठरवत असताना आपण कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कितपत चांगलं वागायचं आणि कोणाशी कुठल्या लेवलवरती आणि कोणत्या भाषेत बोलायचं याचं ज्ञान सुद्धा प्रत्येकाने घेतलं पाहिजे. आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, नमस्कार.